आजच्या तासाला आपल्याला युजेस ऑफ टेन्स म्हणजे टेन्सचे उपयोग शिकायचे. त्यातला पहिला टेन्स घेणार आहे आपण सिम्पल प्रेझेंट म्हणजे तब्बल 12 काळांचे उपयोग. नंतर हे 12 काळ एकमेकांसोबत जोड्या लावून जेव्हा येतील त्याच्यासुद्धा जवळपास 12 ते 13 प्रकारे ते एकमेकांसोबत जोड्या लावू शकतात. आणि त्यानंतर आपल्याला कंडिशनल सेंटेन्सकडे देखील जायचं आहे. कंडिशनल सेंटेन्समध्ये सुद्धा 4 प्रकारच्या कंडिशन्स आम्ही अभ्यासणार आहोत. म्हणजे हा चॅप्टर फार फार महत्त्वाचा आहे. जर आपलं टेन्स आयडेंटिफिकेशन जमले असेल तर त्या टेन्सचा उपयोगसुद्धा आपला येणं आवश्यक आहे. बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिले सिंपल प्रेझेंट टेन्सचे उपयोग. सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना आपल्या लक्षात आहे का ते एक महत्त्वाचं आहे. आणि त्याची ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हची रचना ही लक्षात आहे का तेही महत्त्वाचे आहे. बघा यांच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह या दोघांचाही विचार करूया. पॅसिवाईज म्हटलं की बीचं रूप लागेल आणि त्याच्यानंतर वर्बचं किती रूप असते? तिसरे. म्हणजे क्रियावाचक जर असेल तर इकडं V1 किंवा V1ला यस किंवा ES प्रत्यय असेल. याच्यामध्ये डज असते आणि परमनंट सिंग्युलर असते. हे थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत वापरतात. हे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन सिंग्युलर आणि बाकीचे प्लुरल सोबत वापरतात. चला पॅसिव्हमध्ये जर यायचं असेल तर एम, इज, आर आणि याच्या पुढे क्रियावाचक क्रियापदाचे किती रूप? तिसरे रूप. ही राहील यांच्याकडं पॅसिव्हकडची रचना. तसंच फक्त बीचं रूप किंवा हॅवचं रूप जर मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर ते सुद्धा सिंपल प्रेझेंटमध्ये तुम्हाला घेता येईल. त्यांच्यामध्ये बघा बीचे रूप हे काय म्हणून काम करत असेल? मेन वर्ब. आपल्याकडे मेन वर्ब म्हणून काम करणारे एम, इज, आर. हॅवचे रूप हे जर मेन वर्ब म्हणून काम करत असेल तर सिंपल प्रेझेंटमध्ये येऊ शकते हॅव, हॅज. यांना नकारार्थीमध्ये जायचं असेल तर हे डू नॉट, डज नॉटचा वापर करू शकतात. त्याला यांना यस यस लावता येणार नाही. म्हणजे इकडे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नकारार्थीमध्ये डू नॉट किंवा डज नॉट आणि क्रियापदाचं मूळ रूप. इकडे जर घ्यायचं असेल तर फक्त इथं तुम्ही नॉट ॲड करू शकता नकारार्थीमध्ये. इकडे नॉट घ्यायचं असेल तर एम नॉट, इज नॉट, आर नॉट तुम्हाला करता येईल. पण हॅव नॉट, हॅज नॉट करता येणार नाही. लक्षात ठेवा डू नॉट किंवा डज नॉट हॅव त्याच्यामध्ये घेता येईल. यांच्यासाठी डू नॉट किंवा डज नॉट हॅव बेस फॉर्म. हे सर्व आपल्याला पहिले रचना माहीत असल्या पाहिजे सिंपल प्रेझेंटच्या. ॲक्टिव्ह पॅसिव्ह असेल तर तेही ओळखता आले पाहिजे. त्याच्यानंतर कुठे उपयोग होईल सिंपल प्रेझेंटचा? बघा वाक्यात नियमित क्रिया. नियमित क्रियेला आपण रेग्युलर ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटी म्हणतो. त्याच्यानंतर सवय जर असेल व्यक्तीची मग ती सवय. सवयला आपण हॅबिच्युअल ॲक्टिव्हिटी किंवा हॅबिच्युअल ॲक्शन. त्यानंतर निसर्गातील जे काही स्थिर सत्य असतात ते देखील आपण याच्यात घेतलेले. निसर्गातील, त्याच्यानंतर विज्ञानातील, गणितातील हे सगळे स्थिर सत्याने याच्यामध्ये घेतलेलं आहे. स्थिर सत्य ज्याला आपण युनिव्हर्सल किंवा जनरल ट्रूथ म्हणतो. फॅक्ट आणि फॅक्ट इज ऑलवेज रिअल. ते नेहमीच. म्हणून कधी पण दिस इज अ रिअल फॅक्ट असं कधी म्हणू नये. दिस इज अ फॅक्ट. रिअल त्याच्या आधी ॲडजेक्टिव्ह वापरायची काही गरज नाही. स्थिर सत्य. आणखीन बघा किंवा म्हणी. म्हणीला आपण प्रोवर्ब म्हणतो. म्हणी यांचा बोध होत असल्यास किंवा यांचा बोध करून देताना सिंपल प्रेझेंटची रचना वापरावी. मग आता तुम्हाला नियमित क्रिया दाखवायची असेल, एखाद्याची सवय दाखवायची असेल तर उदाहरणामध्ये काही ना काही ॲडव्हर्बियल्स असे वापरावे लागतील जे हिंट देतील आपल्याला की या काळाची. बघा
ते हिंट देणारेच ॲडव्हर्बियल्स आमच्यासाठी इथं महत्त्वाचे आहेत. ॲडव्हर्बियल्सला आपण मराठीमध्ये विधेयाचा विस्तार म्हणतो, जे क्रियापदाला मदत करतील नियमितता दाखवण्यासाठी किंवा कालसूचक असू शकतात. म्हणजे यामध्ये तुम्ही ॲडवर्बचा वापर करू शकता किंवा प्रिपोजिशनल फ्रेजद्वारे देखील त्याचा तुम्ही दाखवू शकता. आणि तेही नाही तर नाऊन फ्रेजचा देखील तुम्ही वापर याच्यामध्ये करू शकता. हे कोणी जरी आले तरी काम कोणाचं करणार आहे? ॲडव्हर्बियलचं. ते आपल्याला मदत करतील की हे कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. नेमकी कोण आहेत हे ॲडव्हर्बियल्स असणारे? यामध्ये एव्हरी डे हे ॲडवर्ब आहे. काय म्हणते सर, एव्हरी डेच्या ऐवजी आम्ही एव्हरी आवर घेतले असते तर हो घेऊ शकता, पण हे आवर नाऊन आहे, एव्हरी ॲडजेक्टिव्ह, म्हणजे दोघं मिळून काय तयार झालं? नाऊन फ्रेज. बघा एव्हरी आवर काय म्हणतील? एव्हरी संडे. प्रत्येक रविवारी. काही जण प्रत्येक रविवारी असं म्हणायच्या ऐवजी एव्हरी संडे म्हणायच्या ऐवजी ऑन संडेज. बघा त्याला यस लागलेलं आहे. यसने लागलं ना तर ते फ्युचरमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. बघा ऑन संडेचाही अर्थ काय झाला? एव्हरी संडे. पण एक काळजी घ्यावी, काय? ऑन आणि एव्हरी हे सोबत वापरायचे नाही. म्हणजे एव्हरीच्या आधी तुम्हाला ऑन वापरता येणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऑन एव्हरी संडे अशी चूक करायची नाही. काय प्रॉब्लेम आहे? एक तर तुम्ही ऑन संडेज घ्या, नाही तर ऑन संडे घ्या, नाहीतर काय करा? एव्हरी संडे घ्या. पण ऑन आणि एव्हरी हे दोघे सोबत येणार नाही. याचा अर्थ एव्हरी ह्या ॲडजेक्टिव्हच्या आधी तुम्हाला ऑन वापरता येणार नाही. ते महत्त्वाचं लक्षात ठेवणं, ते गोंधळ होऊ शकतो. चला, ऑन वीकेंड्स म्हणजे शनिवारी, आठवड्याचा शेवटचा दिवस, पहिला दिवस रविवार, कामाचा पहिला दिवस सोमवार. बोला ऑन त्यांच्यामध्ये आले. हेच नाही तर यामध्ये आणखीन तुम्ही वन्स अ वीक आठवड्यातून एकदा, ट्वाईस अ मंथ महिन्यातून दोनदा, हे सुद्धा काय त्याच्यामध्ये नियमितता दाखवणारेच आहेत. यांच्याकडे विशेष लक्ष ठेवावेत. ॲडव्हर्बियल्स आणि काही काही वेळेस येईन की उदाहरणामध्ये तुम्हाला कोणतंही ॲडव्हर्बियल सापडणार नाही. तसेच बघा तुम्ही घेऊ शकता जनरली, युजली, ऑलवेज, काही त्याच्यामध्ये नेवर वापरू शकतात, ऑफन घेऊ शकतात. ऑफन म्हणजे कधी कधी झालं, सेल्डम घेता येईल. हे सुद्धा ॲडव्हर्बियल्स यांच्याकडे काम करतील. कशाचं? नियमितता दाखवायसाठी. त्यातले उदाहरणं पाहूया आपण एक एक. मंकीज डॅश बनानाज. ईट ईट्स. आपल्याला दोनपैकी निवड करायची. त्यातल्या त्यात आम्हाला एक चांगलं माहीत असलं पाहिजे की कर्ता जर एकवचनी असेल आणि तो थर्ड पर्सनमध्ये एक तर नाऊनच्या रूपात किंवा प्रोनाऊनच्या रूपात असेल तर त्याच्या पुढे क्रियापदात तुम्हाला यस किंवा यस लावणे आवश्यक आहे. ॲमिजारपैकी तुम्हाला ईची निवड करावं लागेल, हॅव हॅजपैकी तुम्हाला हॅजची निवड करावं लागेल. पण कर्ता अनेक वचनी असेल तर, प्लुरल असेल तर तो सुद्धा नियम आपल्या लक्षात असला पाहिजे. बघा यांच्यामध्ये मंकीज हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते पण डिसाईड करा. सगळ्यात पहिली गोष्ट हे प्लुरल आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे, नाऊनच प्लुरल आहे. मंकीज डॅश बनानाज. आता ईट आणि ईट्स हे दोन्ही पण प्रेझेंटमध्येच आहेत, त्यात काही वादच नाही. म्हणजे टेन्सचा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे इथं काय म्हणते की तुम्हाला टेन्सही आला पाहिजे, तुम्हाला नंबरही आला पाहिजे, तुम्हाला पर्सनही आलं पाहिजे. तिन्ही गोष्टी एकत्र क्रियापदामध्ये आणता येतील. लक्षात ठेवायचा, तुमचा कर्ता हा काळ दाखवणार नाही आहे. कर्त्यातून काळ ओळखू येत नाही. कर्त्यातून तुम्हाला नंबर आणि पर्सन ह्या दोनच गोष्टी ओळखू येतील. क्रियापदाकडे असतो काळ. मग सांगा आता डू घ्यायचं का डज घ्यायचं? डू घ्यायचं का डज घ्यायचं? डज म्हणजे ज्याच्याकडे यस आहे ते डज लक्षात ठेवायचं आहे. हे सिंग्युलर आहे आणि हे प्लुरल आहे. आपला सब्जेक्ट काय आहे? मंकीज प्लुरल आहे. उत्तर कोणाला याच्यामध्ये? ईट. मंकीज ईट बनानाज. झालं.
त्यांच्यामध्ये. दुसरं बसेस डॅश फ्रॉम हिअर एव्हरी आवर. प्रत्येक तासाला बसेस इथून जातात. चला मी इथे घेतलं पास, दुसरं घेतो मी इथं पासेस. काय होईल सर? बसेस सब्जेक्ट प्लुरल आहे, त्यात आम्हाला यांनी मदत केली. कोणी? एव्हरी आवरनं. इथं तसं कोणीच मदतीला नव्हते तरी ते प्रेझेंटमध्येच होते. त्याचं कारण काही सवय सांगितलेली आहे की माकडांना काय आवडतात? केळी आवडतात. झालं, ही त्यांची काय झाली? हॅबिट झाली. बसेस नियमित दाखवली, प्रत्येक तासाला इथून सुटतात. मग पास घ्यायचं का पासेस घ्यायचं? बसेस प्लुरल आहे आणि आपल्याला माहिती आहे प्लुरल या शब्दातच यस नाही बघा. PLURAL ही एक हिंट आपण लक्षात ठेवली होती. नाऊन जर ओळखू आला तर व्यवस्थित प्लुरल, आणि मग इकडं तुम्हाला हे ES वाला मेंबर घेता येणार नाही. उत्तर कोण झालं याच्यामध्ये? पास. नाही तर काही जण बसलेलं की डोकं लावायला कमी करायचे नाहीत. काय सर? मंकीला यसला इकडे कर्त्यात यस असलं तर क्रियापदाला यस लावायचं नाही, कर्त्यात यस आहे क्रियापदाला लावायचं नाही. तसं डोक्यात घ्यायचं नाही. नाम ओळखता आलंच पाहिजे आम्हाला. तिसरे पहा बरं. चिल्ड्रन डॅश स्वीट्स सांगा. लाईक्स. आता ती हॅबिट आहे, त्याला काही बाकी शब्दांची गरज नाही आहे. मग काय झालं? चिल्ड्रन डॅश काय म्हणते सर? यस लावलं नाही सर. यस नाही, यस लावायचं नाही. काय? चिल्ड्रन हे नाऊन सुद्धा कसं आहे? प्लुरल आहे. प्लुरल सब्जेक्ट असताना प्लुरल वर्ब पाहिजे. प्लुरल वर्ब असेल तर त्याला यस लागणार नाही. उत्तर कोण याच्यामध्ये? लाईक. चिल्ड्रन लाईक स्वीट्स ही देखील त्याच्यात आलेली आहे. पुढे चौथं उदाहरण. द अर्थ डॅश राउंड द सन. तुम्हाला आम्ही वर्ब दिलेत बघा बरं. पहिलं दिलं इज मुव्हिंग, दुसरं देऊ आम्ही मुद्दाम करून हॅज बीन मुव्हिंग, दुसरं देऊ आम्ही मूड, तिसरं मूड, आणि चौथं दिलं मूज. काय म्हणते बघा? द अर्थ डॅश बघा. द अर्थ इज मुव्हिंग राऊंड द सन. बरोबर आहे, ती बघ सध्याही फिरत आहे, फक्त आपल्याला कळत नाही असं म्हणायचं नाही. काय नाही रे, आपण जेव्हा नव्हतो ना त्याच्या आधीपासून ती फिरते बघ, आणि आपण आहे तेव्हाही फिरते, आणि आपण नसल्यावर ती फिरत राहणार आहे. झालं. मग याला अलग डोक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचा. जी क्रिया भूतकाळात सुरू होऊन वर्तमानातही संपत नसन, भविष्याकडे जात असेल तर तिला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. असं घ्यायचं नाही. द अर्थ मग मूड, अरे नाही रे फिरत होती आता थांबली ती, तसं होणार नाही. उत्तर काय याच्यामध्ये? मूव्ज. हे स्थिर सत्य आहे, निसर्गातील नियमित क्रिया आहेत, तर तुम्ही विरोध करू शकत नाही. झाले बघा. आणखी नाही. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. मग सांगा, आम्ही दिलं इथं बॉईल आणि दुसरं दिलं बॉइल्स. पाण्याचा उकलांक किती आहे? तर 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा अर्थ हे विज्ञानानं काय केलंय? तुमच्यासमोर पुरावा दिलेला आहे. याला परत परत पडताळून पाहण्याची काही गरज नाही. उकलांक तोच राहणार आहे. चला, म्हणजे हे स्थिर सत्यामध्ये आलं, वैज्ञानिक सत्य आहे. चला, वॉटर डॅश 100 डिग्री सेल्सिअस. मग बॉईल घेऊ का बॉइल्स? आता त्याच्यातही प्रॉब्लेम आहे सर, दोन्ही प्रेझेंटमध्येच आहेत. काळाचं तर आम्हाला कळालं, पण आता पर्सनचाही बोध करा, वचनाचाही बोध करा. चला, वॉटर हे अनकाउंटेबल नाऊन आहे, ते सिंग्युलरमध्ये, त्याला आपण इटमध्ये घेतोय, आणि इट सोबत तुम्हाला वर्बला यस लावणे आवश्यक आहे. म्हणजे याला जर तुम्ही सिंग्युलरमध्ये इटमध्ये घेतले अनकाउंटेबल, तर तुम्हाला बॉईलला काय का लागेल? यस लावा लागेल. बॉइल्स. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. त्यांच्यामध्ये पुढे शी डॅश मी ऑन संडेज. चला, आम्ही घेतलं इथं मीट आणि दुसरं घेतलं मीट्स. काय घ्यायचं? ती दर रविवारी मला
भेटते. मग शी मीट का शी मीट्स, याच्यामध्ये काय येईल? शी मीट्स मी ऑन संडेज. आलं? त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन संडेज घेतलेलं आहे. जर ऑन संडेज नसतं तर एव्हरी संडे आले असते. पुढे प्रोवर्ब सुद्धा इंग्लिशमध्ये आहे, ते सुद्धा यांच्यामध्ये घेते. बघा, बार्किंग डॉग्स सेल्डम डॅश. मग तुम्हाला घ्यायचं आहे बाईट, दुसरा पर्याय बाईट्स. दोनपैकी कोण घ्यायचंय? बार्किंग डॉग्स, भुंकणारे कुत्रे क्वचितच चावतात. मग आता सांगा, भुंकणारी कुत्रे डॉग्स हे काय झालं याच्यातलं? प्लुरल. मग त्याच्यामध्ये सेल्डमनं हिंट दिली तुम्हाला की तुम्ही प्रेझेंटवालाच घ्या. मी मुद्दाम करून फक्त प्रेझेंटमध्येच ठेवलेले आहेत, फक्त तुम्हाला सिंग्युलर का प्लुरल ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. बाईट का बाईट्स, बाईट का बाईट्स. बघा याला यस लागलं. डॉग्स प्लुरल आहे, प्लुरल असेल तर तुम्हाला इकडे लावता येणार नाही. काय करायला? बाईट. एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. an empty vessel dash much noise. याच्यामध्ये मॅक्स आपण म्हणतो ना, रिकामं भांडं वाजतं फार, उथळ पाण्याला खळखळाट फार, कणगीत दाना आणि भिल्ल उताना, त्या साईडचे उदाहरणं आहेत ही. an empty vessel dash मच नॉईज. पण तुम्ही सब्जेक्ट जर बघला अँड एम्प्टी वेसल म्हणजे याच्यामध्ये हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सिंग्युलर पाहिजे म्हणजे हे इटमध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. तर इथं काय पाहिजे होतं? मेकला यस पाहिजे होतं, मॅक्स. त्या पद्धतीनं पुढे शी डॅश अ बुक एव्हरी. आता यामध्ये पर्याय दिला आम्ही सेंट्स, दुसरा दिला आम्ही इज सेंट, तिसरा दिला आम्ही इज सेंट. हे उदाहरण जर पाहिलं तर याच्यामध्ये बघा, शी लगेच काही जण काय म्हणते, अरे एव्हरी मंथ आलं होतं. एव्हरी सरनं सांगितलं एव्हरी आले की काय घ्यायचे आपण? प्रत्येक महिन्याला ती पाठवते एक पुस्तक का तिला पाठवले जाते एक पुस्तक कोणाकडून तरी, ते महत्त्वाचं. मग आपल्याला लगेच बघायचं कोण पाठवतं हे महत्त्वाचं नाही, कोणाला पाठवलं हे महत्त्वाचं आहे. आता तिनं खरंच पाठवलं आहे का, तिनं कोणाला पाठवलं हे महत्त्वाचं नाही असं म्हणायचं नाही आहे. तिनं कोणाला पाठवलं हे महत्त्वाचं आहे, पण त्याचा उल्लेख याच्यात झालेला नाही आहे. मग आता हे ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे ते सुद्धा आपल्याला शोधावे लागेल. नाही तर बस क्लू मिळालेला आहे. आता बरेच विद्यार्थी तेच करतायत की बस एका कागदावर सगळे हिंटच गोळा करतायत आणि हिंट गोळा केल्या केलेला असं होते, पाठ करून टाकलं की झालं काम. अशानं आपले 90% 95% प्रश्न सुटतील. पण परीक्षकाच्या डोक्यात आलं की हे सगळं क्लूनं हिंटनंच कार्यक्रम चालू आहे, तर अशा सुद्धा तो घात करायला कमी करायचा नाही. बघा हे उदाहरण असं आहे का, शी डॅश मी अ बुक एव्हरी मंथ. असं असतं तर आम्ही विचार केला असतं. बघा, ती मला एक पुस्तक प्रत्येक महिन्याला पाठवते असं म्हटलं असतं तर मग हे ॲक्टिव्हमध्ये आलं असतं. इथे काय झालं बघा बरं, इथं काही म्हणते सर मीच गायब आहे, तुम्ही लिहून टाका ना. तसं नाही आहे, ही पॅसिव्हचीच रचना मुद्दाम करून आम्ही दिलेली आहे तुम्हाला फसवासाठी. मग तुम्ही लगेच इथं फसले जाणार. काय शी सोबत काय करा, सेंट्स सिम्पल प्रेझेंट. एव्हरी मंथ सांगतं सिम्पल प्रेझेंट, पण याच्यामध्ये 2 रचना सिम्पल प्रेझेंटच्या आहेत. कोणते कोणत्या? ही एक रचना आहे, ही एक रचना आहे. ही होणार नाही, तिसरं रूप पाहिजे होतं, आउट. पण ही झाली ॲक्टिव्हाईजची रचना, ही झाली पॅसिव्हाईजची रचना. मग तुम्हाला सेंटेन्स ओळखावं लागेल, मिनिंगनं अर्थानं ओळखावं लागेल की हे ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. आता बघा, शी सेंड्स अ बुक एव्हरी मंथ असं म्हटलं, ती प्रत्येक महिन्याला एक पुस्तक पाठवते, पण कोणाला पाठवते त्याचा उल्लेख होणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ हे याच्यामध्ये बसत नाही. मग कोण आलं? शी इज सेंट अ बुक एव्हरी मंथ. कोणाकडून ते महत्त्वाचं नाही आहे. झालं. मग तुम्ही बाय मी असं टाकू शकता मनानं,
उदाहरणाच्या शेवटी. हे झालं उत्तर त्याचं. शी इज सेंट अ बुक एव्हरी मंथ. म्हणजे ॲक्टिव्ह पॅसिव्हच्या याच्यामध्ये रचना आल्या पाहिजेत. बघा यामध्ये घेतलं आहे आम्ही हेल्प्स, दुसरं घेऊ हेल्प्ड. हेल्प्स, इज हेल्प्ड, दोनपैकी कोणतं घ्यायचं आहे. तुम्ही म्हणता सर जनरली आलं. सर जनरली, युजली हे काय करतात, सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवतात. बरोबर आहे. मग आता हे दोन्ही सिम्पल प्रेझेंट आहे का? आता हो, हे दोन्ही सिम्पल प्रेझेंट आहे. एक आलं ॲक्टिव्हच्या साईडनं, एक आलं पॅसिव्हच्या साईडनं. उदाहरण चेक करा, कारण हेल्प हे सकर्म क्रियापद आहे, त्याला कर्म आवश्यक आहे. ही जनरली डॅश कर्म आहे का याच्यात? नाही आहे. याचा अर्थ कर्मच कोणाच्या ठिकाणी येऊन बसला? कर्त्याच्या ठिकाणी येऊन बसला आहे. मग कर्त्यावरच क्रिया केली जाणार कोणाकडून तरी. कर्त्यालाच सामान्यतः मदत केली जाते. कोणाकडून ते महत्त्वाचं नाही. बघा आता ही जनरली डॅश. मग काय करायचं आहे तुम्हाला इथं? इज हेल्प हे त्याचं उत्तर झाले. बघा ही इज जनरली हेल्प्ड बाय समवन, कोणाकडून तरी. झालं. समजा मी हे उदाहरण असे दिले असते, ही जनरली डॅश हर. आता बघा इथं हेल्प्स का इज हेल्प्ड. परत असं डोक्यात ठेवू नका की नाही ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्ही पर्याय आले की काय निवडायचं, नेहमी पॅसिव्हच. पण उदाहरण पण पडताळून पहा ना, कधी कधी इथंही फसवेगिरी होऊ शकते. बघा ही जनरली डॅश हर. चला जनरली आहे, पुढे इथं काय आलेलं? हर. इथे काय आलेलं? हेल्प्स. का हेल्प्स आलं? कारण पुढं ऑब्जेक्ट आलेलं आहे. इथं ऑब्जेक्ट नव्हते म्हणून हे पॅसिव्हची रचना होती, आणि इथं ऑब्जेक्ट आहे. ही कोणाची होऊन राहिली? ॲक्टिव्ह करून रचना झालेली. ही जनरली हेल्प्स हर. त्याच्यामध्ये ही युजली डॅश इन द बाथरूम. हे मागे आपण वाक्य घेतले होते. चला इथं मध्ये सिंग का सिंग्स. याच्यामध्ये काय आलं? युजली, नियमित त्याचं दिलेलं आहे. मग काय? सिंग्स. ही सोबत काय लागेल तुम्हाला? थर्ड पर्सन सिंग्युलर वर्बला यस लागेल. पुन्हा आय डॅश अ चेक एव्हरी वीक. त्यांच्यामध्ये कॅश का कॅशेश? कॅश का कॅशेश? आय आहे, पुन्हा लक्षात ठेवायचं आहे. आय सिंग्युलर आहे, सब्जेक्ट सिंग्युलर आहे, पण फर्स्ट पर्सन आहे, त्याला यस इयस प्रत्येक क्रियाबद्दल चालत नाही. मग काय? आय डॅश कॅश. आय कॅश अ चेक एव्हरी वीक. प्रत्येक आठवड्याला मी चेक कॅश करतो. पुढे ही मीट्स हर ऑन एव्हरी संडे. त्यांना याच्यामध्ये करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? चल काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये बघा बरं. ही मीट्स हर, बरोबर आहे सर. ही मीट्स हर ऑन एव्हरी संडे. ऑन एव्हरी संडे चालते का? एव्हरी संडे ही आता ही नाउन फ्रेज आलेली. एव्हरीच्या आधी तुम्हाला ऑन घेता येणार नाही. प्रॉब्लेम कुठं झाला ह्या? म्हणजे उद्या चालून जाताना ए बी सी असा भाग देतील आणि हा भाग देतील डी. नेमकी चूक कुठे आहे ते विचारते. याच्यात आहे का याच्यात आहे? याच्यात आहे का याच्यात आहे? चूक कुठं आली? ह्या भागामध्ये. प्रॉब्लेम कुठे? इथं ऑनमध्ये. लक्षात ठेवा. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरा टेन्स जो आहे तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचे उपयोग. वर्तमानातील अपूर्ण किंवा चालू क्रिया
दर्शविणे हा पहिला यांचं कार्य आहे, अपूर्ण क्रिया दर्शविणे. थोडक्यामध्ये आपण म्हणतो ना, तात्पुरती एखादं जर नियोजन असेल क्रियेचं त्याला आपण टेम्पररी ॲक्शन म्हणतो. टेम्पररी ॲक्शन म्हणजे तात्पुरती क्रिया त्यामध्ये. तसंच बघा, नजीकच्या भविष्यात घडणारी क्रिया दर्शविणे हे देखील यांचं कार्य होऊ शकते, जे फ्युचर इव्हेंट दाखवण्यासाठी मदत करेल. पुन्हा प्रेझेंट कंटिन्युअसच्या रचना आपल्याला माहीत असल्या पाहिजे ॲक्टिव्हमध्ये, आणि तर ॲक्टिव्ह जर पॅसिव्ह होत असेल तर त्याची सुद्धा रचना माहीत असणे आवश्यक आहे. ॲक्टिव्ह पॅसिव्हकडची रचना. परत पॅसिव्ह म्हटलं की बीचं रूप येणार, वर्बचं तिसरं रूप राहणार, पण याच्यामध्ये कंटिन्युअसचा बोध झाला पाहिजे. बघा याच्यात येईल ॲम, इज, आर, क्रियावाचक क्रियापदाला ING. इकडे जर त्याचं घेत असेल तर परत तेच येणार. बघा बरं, ॲम, इज, आर, परंतु कंटिन्युअसमध्ये कोण राहणार इथं बीचं रूप राहणार बीइंग, आणि प्लस वर्बचं किती रूप आहे, तिसरं रूप आहे. ही यांच्याकडची आली रचना. कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी ॲडव्हर्बियल्स कोणी आहेत का, ते मदत करतील का आपल्याला? जसं सिम्पल प्रेझेंटमध्ये पण काही ॲडव्हर्बियल्स आले होते तसं यांच्याकडे आहे का, तर हो, यांची पण हिंट आहे ना. बघा, काही ॲडव्हर्बियल्स आम्हाला मदत करतील. त्यामध्ये बघा, नाव अ डेज म्हणजे सध्याच्या काळात. तुम्ही दीज डेज हे सुद्धा याच्यात घेऊ शकता. काही जण घेतील ॲट द मोमेंट, या क्षणी. काही ॲट प्रेझेंट म्हणतील, सध्या. काही जण ॲट द म्हणायच्या ऐवजी ॲट दिस आवर, या तासाला, असं सुद्धा मदत करू शकतात. तर काही जण हे एक्सप्रेशन वापरतील, लुक. जसं मराठीत नाही का, तो पहा, तुझा मित्र आला. आला म्हणजे येत आहे या अर्थानं ते होऊ शकतात. आता यांना घेऊन काही उदाहरणं करू, बघूया आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्हीही ओळखता येत आहेत का त्यानुसार. नंबर 1, ही डॅश अ नॉवल ॲट धिस आवर. चला, इज रीडिंग का वॉज रीडिंग. आम्ही मुद्दाम कंटिन्युअससाठी कंटिन्युअसवाले घेतले, फक्त एक प्रेझेंटवाला घेतला आणि एक पास्टवाला घेतला. ही डॅश अ नॉवल ॲट धिस आवर म्हणजे या वेळेला तो वाचत आहे, क्रिया त्याची चालू आहे, म्हणजे काय आलं तर इज रीडिंग. जर आम्ही असं केलं असतं, ही डॅश अ नॉवल ॲट दॅट आवर, तो त्या क्षणी वाचत होता, त्या तासाला वाचत होता म्हटलं तर काय आलं असतं, वॉज रीडिंग झालं असते, कारण ती भूतकाळातली अपूर्ण क्रिया झाली असते. ही तर आम्हाला वर्तमानातली चालू क्रिया दाखवायची आहे. दुसरं बघूया, शी डॅश हिम ॲट दिस मोमेंट. चला, इज बीटिंग का इज बीइंग बिटन. आम्ही मुद्दाम करून आता काही तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस असे पर्याय दिले. आम्ही दोन्ही प्रेझेंट कंटिन्युअसचे पर्याय दिले. फक्त तुम्हाला ॲक्टिव्ह साईड पॅसिव्ह साईड मोजता आली पाहिजे, ती ओळखता आली पाहिजे. बघा, ही डॅश हिम ॲट दिस मोमेंट, या क्षणी तिची क्रिया चालू आहे, तिच्यावर क्रिया नाही चालू, तीच क्रिया करत आहे. कोणती? बघा, शी डॅश हिम ॲट धिस मोमेंट. मग इज बीटिंग का इज बीइंग बिटन, तर उत्तर कोण त्याच्यामध्ये इज बीटिंग. आता काय म्हणते सर, पटकन हे घ्यायचं का? हे बघा, ॲट दिस मोमेंट आलेलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, माहीत आहे. पण आता पहा, शी डॅश ॲट धिस आवर इज हेल्पिंग का इज बीइंग हेल्प्ड, या दोनपैकी कोण? हे माहीत झाले तर आम्हाला पटकन तर शोधता येतो टेन्स. पण इथं बघा, शी डॅश ॲट दिस आवर, ॲट दिस आवर सर, ॲट दिस आवर प्रेझेंट कंटिन्युअस, इज हेल्पिंग घ्यायचं नाही, ते टाकून बघा सर. ती या तासाला मदत करते. कोणाला?
त्याचा उल्लेखच नाही आहे, कारण हेल्प हे काय सकर्मक क्रिया आहे, तुम्हाला कर्म घ्यावेच लागेल. मग कर्म आहे का इथे? नाही आहे. मग तुम्ही घेता का? नाही. म्हणजे याचा अर्थ ही रचना चालणार नाही, ॲक्टिव्हची नाही. ही कोणती आहे? तुम्हाला पॅसिव्ह व्हायचीच रचना घ्यायला लागेल. बघा, शी इज बिईंग हेल्प्ड ॲट धिस आवर. या वेळेला तिला मदत केल्या जात आहे. पुन्हा महत्वाचं नाही. चल पुढे. लुक द सन ओव्हर द हिल्स इज रायझिंग का रायजेस. नाही तर पुन्हा काय म्हणतील सर, हे निसर्गातल्या नियमित क्रिया आहेत. द सन, सन, अर्थ असं आले की काय घ्यायचं? सिम्पल प्रेझेंट, रायजेस. तसं नाही. तर बघा, लुक, तो बघ, आपण दाखवतो, तो बघ सूर्य उगवतोय. घे फोटो काढून. आपण तो बघ, तो सूर्य अस्तास चाललाय, फोटो काढून घे. आपण लुक द सन इज रायझिंग ओव्हर द हिल. काय म्हणतील? लुक द सन इज सेटिंग. मग इथं कोण आलं? इथं इज रायझिंग त्यामध्ये आले, लुकच्या याच्यामध्ये. मग तुम्ही नाऊन घेऊ शकता, दीज डेज घेऊ शकता. मग याच्यामध्ये घेतले बघा, दीज डेज शी डॅश फ्रेंच लर्न is learning, was learning. मग these days आल्यावर तुम्हाला सिंपल प्रेझेंट तर वापरणार येणार नाही, म्हणजे हे याच्यातलं गेलंय. चल पुढे. these days she dash फ्रेंच, म्हणजे ती शिकत आहे. काय शिकत आहे? बघा बरं, इज लर्निंग. शी इज लर्निंग फ्रेंच. हे यांच्यामध्ये घेत आहे. फ्युचर इव्हेंट दाखवता येईल का ह्या टेन्समधून? तर हो. बघा, आय डॅश द जोशीज दिस इव्हिनिंग इज विजिटिंग, वॉज विजिटिंग, एम विजिटिंग. कारण सब्जेक्ट इथं आहे, तो पर्याय राहिला होता. बघा, इज विजिटिंग का वॉज विजिटिंग का एम विजिटिंग. तर याच्यामध्ये वॉज विजिटिंग होणार नाहीये. मग आता हेही प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, हेही प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये. मग दोन्ही प्रेझेंट कंटिन्युअस असतील तर मग घ्यायचं काय? मग इथं तुम्हाला पर्सन पाहा लागेल ना, सब्जेक्टचं. सब्जेक्टमध्ये असणारं प्रोनाऊनचं पर्सन, हे झालं फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन सोबत तुम्हाला इज घेता येणार नाही. कोणी घाला इथं? am visiting, I am visiting the Doshis this evening. असं सायंकाळी आम्ही त्यांना भेटणार आहोत. तर एवढं स्क्रीनशॉट काढून. तिसरा जो टेन्स आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचा उपयोग पूर्ण वर्तमान काळाच्या रचना. त्यामध्ये परत एकदा आपण ॲक्टिव्ह पॅसिव्हची रचनेचा विचार करू. बीचे रूप आणि क्रियापदाचे तिसरूप. ॲक्टिव्हमधली जर त्याची रचना जर पाहिली तर परफेक्ट म्हटलं की परफेक्टच्या आधी तर प्रेझेंट म्हणजे परफेक्टच्या आधी हॅवची रूपे पाहिजे, आणि प्रेझेंट म्हटलं की हॅव किंवा हॅज आहे, दोघांपैकी एक. हॅव किंवा हॅज प्लस वर्बचं तिसरं रूप. हे असं ॲक्टिव्हमधलं घेतं आहे ज्याचं सकर्म क्रियापद आहे, त्याचाच आपण पॅसिव्हच्या रचनेचा अभ्यास करतो. इथं मध्ये बघा, हॅव किंवा हॅज प्लस इथं बीचं तिसरूप बीन आणि क्रियावाचक क्रियापदाचं तिसरूप. यावरून आपण परफेक्ट टेन्स ओळखतो पॅसिव्ह वॉइसमध्ये. तसे काही इतरही रचना आलेल्या आहेत, हे झाले यांच्या. त्या व्यतिरिक्त हॅव किंवा हॅज प्लस तुम्ही फक्त बीचं तिसरूप बीन घेऊ शकता. त्यामध्ये इथंही म्हणजे एखाद्याची स्थिती दाखवायची असेल किंवा एखाद्याने काही कृती करून आला असेल ते दाखवायची असेल तर इथं घेता येईल हॅव हॅज प्लस बीन. ही सुद्धा रचना याच्यामध्ये घेता येईल. हे पॅसिव्ह जरी नसली तरीही ॲक्टिव्हमध्ये ही रचना चालते. ही काय आहे? स्थिती दर्शवण्यासाठी तुम्ही वापर करू शकता यांच्यामध्ये. वर्तमानातील पूर्ण
क्रिया दर्शविण्यासाठी याचा उपयोग आहे कोणाचा? प्रेझेंट परफेक्टचा. मग काय म्हणते याच्यासाठी काही आम्हाला क्लू आहेत का? काही ॲडव्हर्बियल्स आहेत का? तर हो, काही ॲडव्हर्बियल्स यामध्ये तुम्हाला मदत करतील या काळ दाखवण्यासाठी. यात रिसेंटली म्हणजे नुकतीच झालेली क्रिया असेल तर ती तुम्ही दाखवू शकता. रिसेंटली, जस्ट यामध्ये तुम्ही वापरू शकतो. अप टू नाव अद्यापपर्यंत हे त्याच्यामध्ये घेता येईल. यट, पण यटला नकारार्थी किंवा प्रश्नार्थी वाक्य लागू शकतात. त्याच्यानंतर एवर हे देखील तुम्ही प्रश्नार्थीमध्ये जास्त वापर करू शकता एवरचा. या व्यतिरिक्त दोन प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत. एक आहे सिन्स आणि दुसरं आहे फॉर. सिन्स किंवा फॉरनं सुरू होणारी फ्रेज हे पण महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्याला सिन्स फॉरचा देखील व्यवस्थित अभ्यास पाहिजे. हे तर आम्हाला माहीत झालं ॲडव्हर्बियस, पण सिन्स केव्हा वापरायचं, फॉर केव्हा वापरायचं याच्यासुद्धा चुका परीक्षेला टाकतायत. खरं तर हा भाग प्रिपोजिशनचा आहे, पण इथला जर संदर्भ घेतला तर हा काळाला देखील मदत करताना दिसतो. त्यामध्ये बघा सर्वात पहिले सिन्स तुम्ही कुठं वापरणार आहात? तर सिन्स हे कधी पण भूतकाळात एखादी क्रिया सुरू झाली असेल आणि भूतकाळातून येऊन ती जर वर्तमानात संपत असेल तर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट वापरता. म्हणजे याचा एक क्लू जर लक्षात ठेवला तर तुम्ही ह्या टेन्स घेतलेला आहे याच्यामध्ये. हा झाला तुमचा पास्ट, प्रेझेंट आणि हा फ्युचर. इथे कुठेतरी एखाद्या डॉटला, जो डॉट क्रिया सुरू होण्याचा कालावधी काळ तुम्हाला माहीत असेल, निश्चित माहीत असेल तर तुम्ही काय करा? सीन्स वापरा. म्हणजे सीन्स काय करणार आहेत? पॉइंट ऑफ टाइम म्हणजेच काय? भूतकाळात क्रिया सुरू होण्याचा कालबिंदू तो दाखवेल. मग कालबिंदूचं दाखवायचं मग डॉटला कुठतरी क्रिया सुरू झालेली आहे आणि ती पुढे निघालेली आहे आणि कुठंतरी येऊन ही वर्तमानात संपलेली आहे. क्रिया संपलेली आहे म्हणजे एक प्रकारे आपण लक्षात ठेवून हे रेषाखंडच झालंय. काय झालं? इकडून सुरू झाली आणि वर्तमानात येऊन ती थांबली, तर झाला हा तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जर मी इथं बाण दाखवला असता तर ती पुढे पुढे गेली असती भविष्याकडे, मग तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस झाला असता. संपला नाही वर्तमानात येऊन, तो भविष्याकडे निघाला. झालं. पण हे झालं कृतीसाठी. एखादी स्थिती असत तर स्थिती मात्र पुढे जाणार, पुढे जरी जात असली तरीही तिला परफेक्टमध्येच ठेवण्यात येतेसे. ते सुद्धा आपण उदाहरण पाहूया. भूतकाळात क्रिया सुरू होण्याचा कालबिंदू कोण दाखवणार? सिन्स. बघा याच्यामध्ये एखाद्याला म्हणायचं असं दिवसभरामध्ये सकाळी एखादी क्रिया सुरू झाली तर तो टाकू शकतो सिन्स मॉर्निंग. काही जण त्याच्यातही तासाचा उल्लेख करू शकतात. सिन्स मॉर्निंग. मी इथं घेईन बघा सिन्स यस्टरडे. मला वार सांगायचा नाही पण कालच्या वाराला ते सुरू झालंय म्हणजे सिन्स यस्टरडे कालपासून. मी आणखीनही मागे जाऊ शकतो. सिन्स जून. जूनपासून स्थिती तशीच. तुम्ही इयरमध्ये जाऊ शकता. सिन्स 2012 2012 पासून ती कृती चालू आहे. आत्ताच येऊन संपली, आत्ताच येऊन थांबली. ते सिन्समध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही फॉर कुठं वापरणार आहात? फॉर. तर फॉर हा निश्चित कालबिंदूने दाखवणार, पण त्या पिरियडमध्ये कुठतरी त्या कालावधीत ती कुठेतरी सुरू झालेली असावी म्हणून एक अंदाजित भाग इथं व्यक्त केलेला असतो. पिरियड ऑफ टाइम हे त्याला दाखवायचं असेल तर दाखवू शकता. म्हणजे भूतकाळात क्रिया सुरू होण्याचा कालावधी तो सांगणार, कालबिंदूने सांगणार. जसं काही जण म्हणतील फॉर 2 hours 2 तासापासून सुरू, पण निश्चित टाईम सांगितलेला नाही केव्हापासून. काही म्हणतील फॉर 2 days 2 दिवस झाले. तर काही म्हणतील फॉर 6 months 6 महिने होऊन गेले. फॉर 10 years
टाकत राहतील ते पुढे 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 पुढे. झालं. फॉर 20 years, फॉर 50 years. काही तर म्हणतील फॉर ॲन आवर. अरे एका तासापासून चालू आहे, माहीत नाही नेमकी काय झालं आहे. फॉरमध्ये ते रचना घेता येतील. बघा, सिन्स आणि फॉरचा उपयोग जर आपल्याला कळाला तर मग पुढे आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये निघूया. मग खरंच यांच्या रचना काय करायची यामध्ये याच्यासाठी घेतले. ही रिसेंटली पास्ट हीज BA असं प्रकारचं वाक्य आपण घेतलेलं आहे. आधी पर्याय त्याचा दिला आहे. पास्ट हॅज पास्ट. मग काय घ्यायचं याच्यातलं. याच्यामध्ये रिसेंटली दिलेलं आहे म्हणून रिसेंटली तुम्हाला इथं सिम्पल पास्ट सोबत वापरता येणार नाही. खरं तर ते रिसेंट पास्टच असतो तो याच्यामध्ये पण. मग तो घेतलेला आपण प्रेझेंट परफेक्टमधून दाखवलेला आहे. ही हॅज रिसेंटली पास्ट हीज BA या पद्धतीची रचना याच्यामध्ये येणार हॅज पास्टमध्ये. दुसरं बघा, ही मी एनी रिप्लाय यट. इथे यट घेतलेलं आहे म्हणजे हे उदाहरण याच्यामध्ये नकारार्थीमधून चालणार आहे. बघूया त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घेतला मी डीड नॉट सेंड एक. दुसरा पर्याय आहे हॅज नॉट सेंड. तिसरा पर्याय आहे हॅज नॉट सेंट. चौथा पर्याय आहे हॅव नॉट सेंट. आता मुद्दाम करून असे पर्याय निर्माण करून ठेवले. यामध्ये कर्ता कोण याच्यामध्ये ही आहे. इथे बघा काय आलं यट. यटवरून काय आलं की प्रेझेंट परफेक्ट पाहिजे म्हणजे आम्हाला हॅव हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म पाहिजे. याच्याकडे बघा डीड नॉट सेंड हे होणार नाही. आता प्रश्न हॅज नॉट ही सोबत काय पाहिजे आपल्याला हॅज नॉट. हॅव चालणार नाही म्हणजे याचा कोणता पर्याय गेला चौथा. आता या दोघातच आहे. दोघांकडे हॅज नॉट आहे म्हणजे थर्ड फॉर्म पाहिजे सोबत. ते पण फार महत्त्वाचं आहे. हॅज नॉट सेंड होणार नाही. उत्तर कोणी हॅज नॉट सेंट. परीक्षक भिन्न भिन्न प्रकारचे काय करू शकतो तुम्हाला पर्याय देऊ शकतो. त्यामुळे फक्त स्लाइट डिफरन्स ठेवून तो लक्षात ठेवा. आम्हाला हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं ते कर्त्या ठरणार. थर्ड फॉर्म आवश्यक आहे. पुन्हा ॲक्टिव्हची रचना का पॅसिव्ह रचना हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथं का बरं मी ॲक्टिव्हचं ठेवलं का ही डॅश डॅश मी एनी रिप्लाय येट मीन्स ही हॅज नॉट सेंट मी एनी रिप्लाय येट. इथं ऑब्जेक्ट होते. आता ह्या उदाहरणाला मी जर असे केले असते. आता सांगा ही डॅश एनी रिप्लाय येट. पहिला पर्याय तुम्हाला दिला हॅज नॉट सेंट. दुसरा पर्याय दिला आम्ही हॅज नॉट बीन सेंट. आता सांगा ॲक्टिव्ह का पॅसिव्ह ते तुम्हाला बघा. दोन्ही रचनेला बघा विषय. ही इथं कोण होता मी म्हणजे यानं कोणाला तरी पाठवलेला नाही हे तर सांगायचं आहे. अद्यापही त्यानं कोणाला पाठवलेला नाही आणि अद्यापही त्याला पाठविला गेला नाही असं म्हणायचं. ही डॅश एनी रिप्लाय येट. येट जरी आलं तरी तुम्हाला हे घेता येणार नाही आहे कारण ही ॲक्टिव्हची साईड आहे. आपलं काय पाहिजे पॅसिव्ह. मग काय ही हॅज नॉट बीन सेंट एनी रिप्लाय येट बाय समवन कोणाकडून तरी या अर्थात ते घेतलेले आहे. पुन्हा आय डॅश ओनली वन लेटर अप टू नाऊ. अद्यापपर्यंत किती पाठवलेत पहा ना. मी त्याला किती पाठवलेत बघूया आपण. त्याच्यामध्ये पहिला पर्याय दिला आम्ही हॅज सेंट. दुसरा पर्याय दिला आम्ही हॅव सेंट. तिसरा पर्याय दिला आम्ही हॅव सेंड. मुद्दाम करून कचाडर पकडण्यासाठी. आय आहे चल आय सोबत घ्यायचं का याला. आय हॅज असतं का नाही मुद्दा म्हणून चूक. चल ॲक्टिव्ह का पॅसिव्ह बघूया. आय डॅश हिम ओनली वन लेटर म्हणजे याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट दिसत आहेत.
कारण सेंडला 2 ऑब्जेक्ट पाहिजे. जर त्याच्या पुढे 2 ऑब्जेक्ट नसतील समजायचं हे पॅसिव्हची रचना आहे. एक ऑब्जेक्ट कर्त्याच्याच ठिकाणी बसला आहे. बघा इथेही 2 ऑब्जेक्ट होते का बघ, मी एनी रिप्लाय. इथं मात्र एनी रिप्लायच होता, मी नव्हता, याच्यातलं एकच ऑब्जेक्ट होतं. झालं, म्हणून ही पॅसिव्हची रचना होती. ही झाली पॅसिव्हची रचना. आता ही ॲक्टिव्हच्या रचनेकडे आहे. काय आहे? आय हे होणार नाही. हे का हे लवकर सेंट का सेंड हे होणार नाही. उत्तर कोणी त्यामध्ये आय हॅव सेंट हिम ओनली 1 लेटर अप टू नाव. अद्यापर्यंत त्याला किती पत्र पाठवलं? फक्त 1. आणखीन आपण सिन्स फॉरचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यानंतर उदाहरणं घेऊच. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. मुना पटेल डॅश क्रिकेट फॉर 15 years. आम्ही पर्याय दिला हॅज बीन प्लेइंग. दुसरा पर्याय दिला हॅज प्लेड. मुना पटेल हा इंडियन क्रिकेटर आहे आणि तो सध्या खेळत नाही आहे, कारण त्यानं मागील काही महिन्यापूर्वीच रिटायरमेंट घेतलेली आहे. म्हणजे सध्या तो खेळत नाही. नाही तर पण म्हणतात 15 वर्षापासून तो खेळत आहे. खेळत आहे म्हटलं तर 15 वर्षापूर्वी सुरू झाली क्रिया. आणखीनही खेळत असेल आणि पुढे खेळणार असेल तर तुम्ही हॅज बीन प्लेइंग घ्या. कारण काही जण पाठच करून देतात. सिन्स फॉर आले की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचे. सिन्स फॉर आले की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचे. तसं डोक्यात घ्यायचं नाही. पहिले बघून घ्यायची ती क्रिया थांबली का. हे होणार नाही. उत्तर कोणी त्याच्यामध्ये हॅज प्लेड. मुना पटेल हॅज प्लेड क्रिकेट फॉर 15 years. तसंच आणखीन कोणी रिसेंट काही 4-5 महिन्यामध्ये एखादा खेळाडू असेल तर तो तुम्ही पाहून घेणे, त्याच्यावर तुम्ही उदाहरण तयार करू शकता. आणखीन बघा आय डॅश 6 letters since yesterday. पर्याय हॅव बीन रायटिंग. दुसरा पर्याय हॅव रिटन. अशी उदाहरणं जास्त परीक्षेत आलेली आहेत. हॅव बीन रायटिंग, हॅव रिटन कोणतं घ्यायचं याच्यातलं? आय डॅश 6 letters सिन्स yesterday. कालपासून मग कालपासून 6च्या 6 पत्र अपूर्णच आहेत का? 6च्या 6 लिहिणं चालू आहेत का? तर नाही. कालपासून 6 पत्र पूर्ण झालेत. म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. किती? 6 पत्र. त्याच्यामुळे तुम्हाला हॅव बीन रायटिंग घेता येणार नाही. तर काय करायला लागेल? हॅव रिटन. आय हॅव रिटन 6 letters सिन्स yesterday. कालपासून. नाही तर परत सिन्स फॉर आलं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तसं डोक्यात ठेवायचं नाही प्रत्येक वेळेस. चला तिसरं, जर एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली असेल, वर्तमानातही ती पूर्ण झाली नसेल, भविष्यातही ती चालू असेल, पण त्या क्रियापदात जर कंटिन्युअस टेन्समध्ये वापरता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्टचाच वापर करावा. थोडक्यामध्ये त्याचं थर्ड फॉर्म वापरावं. बघा तसं एक उदाहरण आहे. आय डॅश हर फॉर अ लॉंग टाईम. पर्याय ॲम नोईंग. मुद्दाम करून तिला तुम्हाला दिलंय. दुसरं दिलंय हॅव बीन नोईंग. तिसरा पर्याय हॅव नोन. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळ सुरू झाली, वर्तमानातही अपूर्णच आहे आणि भविष्यातही ती पूर्ण जाईल, ती क्रिया कंटिन्यू राहील. तर तुम्ही इथं नोईंग हे असे घेता येणार नाही. तर परत सिन्स फॉर आले की काय घ्यायचे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. कुठेही त्याचं डोकं लावायचं नाही. नोला ING लावता येणार नाही. त्याला कंटिन्युअस टेन्समध्ये वापरता येणार नाही. स्टेटिव्ह वर्ब आहेत, जसं मागं पाहिलं आपण लव, त्याला पण लावता येणार नाही. झालं. त्याच्यानंतर लव, हेट, अपियर हे असे काही क्रियापद आहेत ज्यांना तुम्हाला इकडे घेता येणार नाही. ती नॉन ॲक्शन वर्ब्स आहेत. मी इथं कोण आले? हॅव नोन. आय हॅव नोन हर फॉर अ लॉंग टाईम. मी तिला बऱ्याच काळापासून ओळखतो. त्याच्यामध्ये घेता येईल सिन्स फॉर्ममध्ये. परत भूतकाळापासूनची स्थिती वर्तमानातही कायम असेल तर
हॅव किंवा हॅज प्लस बी बीन ही रचना वापरावी, म्हणजे स्थिती कायम असेल तर, कारण ही स्थिती पुढे भविष्याकडे देखील जाऊ शकते. मग त्यासाठी बघा, ही डॅश इल सिन्स येस्टरडे. येस्टरडेला फक्त पाहू नका, नाही तर बस तुमच्यासाठी एक पर्याय तयारच आहे. मग कोणता आहे? येस्टरडे आला की काय घेता तुम्ही? वॉच. तसं नाही, इथे काय दिलं? सिन्स येस्टरडे, कालपासून. कालपासून त्याला बरं नाही आहे, म्हणजे आणखीनही तो तसाच आहे आणि भविष्यात ते तसंच राहील थोडासा काही दिवस, नंतर बरा होईल. फक्त येस्टरडे असतं सिन्स नसतं तर बघा, ही डॅश इल येस्टरडे म्हणजे काय? वॉच मीन्स टुडे ही इज ओके, आज तो बरा आहे. पण सिन्स येस्टरडे टाकलं की आजही तो बरा नाही. मग आम्ही घेतलं इथं हॅज बीन, मग काय येईल? ही हॅज बीन इल सिन्स येस्टरडे, कालपासून तो काय आहे? आजारी आहे. या पद्धतीची उदाहरणं ठेवता येईल. एवर सुद्धा तुम्हाला प्रश्नार्थी वाक्यामध्ये वापरता येईल. समजा एखाद्या स्थळाला गेला आणि भेट देऊन वापस आला, मग त्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता. तसं जसं बघा 5वं, हॅव यू एवर बीन टू पुणे? तू पुण्याला जाऊन आलास का, असं विचारतील. कधी पुण्याला जाऊन आलास का, अशा पद्धतीने. हॅव यू एवर बीन टू पुणे, याच्यामध्ये एवरनं ही मदत केली आणि इथं बघा हॅव आणि बीन याच्यामध्ये आलेलं आहे. जसं हॅव यू एवर बीन टू अ डॉक्टर, डॉक्टरकडे जाऊन आलास का, असं देखील काही जण विचार. कधी डॉक्टरांकडे जाऊन आलास का, असं देखील ते विचारू शकतं. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रेझेंटमधला चौथा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे यामध्ये काय झालं, पास्टमध्ये एखादी कृती सुरू होईल, पुढं ती प्रेझेंटमधून कृती म्हटलं मी, क्रिया म्हणजे ही थांबणार नाही आहे, ही निघाली पुढे. कोणाच्या दिशेने? भविष्याच्या दिशेने. म्हणजे यामध्ये काय होईल, भूतकाळात एखादी क्रिया सुरू होऊन ती वर्तमानातही पूर्ण झाली नसेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा. कारण ती इथे पूर्ण झाली नसेल तर ती निघाली कोणाच्या दिशेनं? भविष्याच्या दिशेने. म्हणजे परत तुम्हाला हिंटसाठी सिन्स फॉर यांची रचना वापरावी लागेल. सिन्स फॉर तुम्हाला ठरवतील. सिन्स हे पॉईंट ऑफ टाईम आणि हे पिरियड ऑफ टाईम, भूतकाळात एखादी क्रिया सुरू झाली असेल तर. ही सर्वात सोपा आहे हा काळ ओळखण्यासाठी सिन्स फॉरची मदतीनं. पण एक लक्षात ठेवायचं, जर क्रिया पूर्ण झाली असेल तर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट मध्ये जाता येईल. आय डॅश इन जालना फॉर 40 years. मुद्दाम करून पर्याय टाकू तुम्हाला आम्ही. एम लिव्हिंग. दुसरं हॅज बीन लिव्हिंग. तिसरं हॅव बीन लिव्हिंग. कोणतं घ्यायचं आहे? काय म्हणतील, 40 वर्षापासून मी जालन्यात राहतोय. मराठी ट्रान्सलेशन राहत आहे, राहत आहे, राहत. मराठीत काहीच फरक पडत नाही बघा, हा काळ असो का कोणताही काळ असो, आपण तेच म्हणूया. पण हे होणार नाही. ॲम लिव्हिंगने इथं हॅज बीन लिव्हिंग घेता येईल नाही, तर आय सोबत हॅज चालणार नाही. जरी काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असला तरी पर्सनचा मात्र त्यांचा मिलाप होत नाही. हे पण होणं उत्तर कोणाच्यामध्ये आले. आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना फॉर 40 years. दुसरं बघा, द चाइल्ड डॅश सिन्स मॉर्निंग इज क्राईंग. दुसरं हॅज बीन क्राईंग. ते मूल सकाळपासून रडतंय, तर तुम्ही त्याचा पुरावा आहात, विटनेस आहात.
तसं नाही का आपण एखादं सकाळी उठलो ना आणि उठलो, दात आपलं मस्तपैकी ब्रश करणं चालू आहे आणि तेवढ्यात तुम्हाला शेजारचा मूल रडताना आढळते. ती रडणं चालूच असतं, तुमचं दात धुवून तुमचं तोंड धुवूनही जातं, तुम्ही बाहेर चहा घ्यायला जातात, नाश्ता वगैरे करून परत अर्ध्या पाऊण तासानं वापस येता, परत घरी आलं तर ते बोंबलतच असतं. मग तुम्ही म्हणणार, अरे काय सकाळपासून बोंबलते, सकाळपासून बोलतो म्हटलं की तुम्ही म्हणतात हॅज बीन क्राईंग. घरच्यांनी शांत करायचं नाही त्याला. द चाइल्ड हॅज बीन क्राईंग. पुढं, इट डॅश सिन्स यस्टरडे. आम्ही दिलं इज रेनिंग आणि दुसरं दिलं हॅज बीन रेनिंग. आणखीनही थांबला नाही, मग काय इथं इट हॅज बीन रेनिंग. लक्षात ठेवा, ते वाक्य असं कधी घ्यायचं नाही, द रेन हॅज बीन फॉलिंग असं म्हणायचं नाही. इट हॅज बीन रेनिंग. रेनला आपण वर्ब म्हणूनच वापरायचं, नाऊन म्हणून वापरलेलं नाही, या पद्धतीनं. त्याच्यानंतर विराट कोहली डॅश क्रिकेट. रिटायर झाला का? नाही, आणखीन एक खेळतोय. झालं. किती वर्षापासून? 11च्या वर्ल्ड कपमध्ये होता. झालं. 9 वर्ष तर तेच झाले, त्याच्या आधी 2-3 वर्ष आधी असं नसतो, म्हणजे 10 वर्ष. चला, फॉर 10 years, 10 वर्षापासून तो खेळतोय, आणखीन थांबलेलं नाही. चला, मग आम्ही इथं हॅज प्लेड जरी दिलं तर तुम्हाला घेता येईन का तेही बघा ना. आणि हॅज बीन प्लेईंग, मग तुम्ही ठरवा वास्तविकता काय आहे त्याच्यावरून ठरवायची सध्याच्या काळामध्ये. मग काय हॅज प्लेड आहे का, खेळला आहे का तो? नाही, हॅज बीन प्लेइंग. विराट कोहली हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 10 years. ते मुद्दाम को एक पर्याय आणखी चौथा इज प्लेइंग, खेळत आहे, तसं नाही, खेळतोय. झालं. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्याच्या तासाला आपण पुढचे काळ पण घेऊया.